राजेशजी, राजेशजी, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. दिमाग खराब करू नको आता. चहा पिऊ दे मला सारख्यानं. काय कसा पागल डोक्याचा माणूस आहे हो. मी आता काही म्हटलंही नाही तुम्हाला, तर काही मागतलंही नाही. मग काऊन असे बोलून राहिले कावरल्यासारखे? म्हणून तर राहिली ना. काही म्हणू काय ना कोणती गोष्ट सांगू काय, याच्याशिवाय काही धंदाच नाही तुला कोणता. कामं करणं, घरातले जाणं, 2-4 करत जाणं. तर सगळे कामं त्या वैशाली ताईनंच केले पाहिजे, वैशाली वहिनीनं. मला भल्ला राग येते पण राजेशजी तुमचा कधी कधी. येऊ दे, येते तर चांगली गोष्ट आहे, करत जाय असाच. बॅट डोक्याचा माणूस बोलायला पुरत नाही माणसासोबत. काही पागलच आहे का? कोणतीच गोष्ट ऐकून घेत नाही. आणि मग काय म्हणते त्या मला कोणतं सांगितलंच नव्हतं, आता सांगतो येईल. आता म्हणजा म्हणा फक्त मला गोष्ट नाही सांगितली म्हणून. त्या कप घेऊन जाणं तिकडे चालली तर मी सोबत घेऊन जाऊ ऑफिसला याले. मी काही नेऊन आणा तुम्ही, आता नेऊन ठेवा नाही तर घेऊन जा सोबत. संध्याकाळी आल्यावर त्याच्यात चहा पे जा अजून. मॅटच बायको आहे काची. हा का कपने म्हटलं तर नेला नाही तिनं. किती करावं बायकोसाठी आता, अजून काय काय करावं. हा तिच्या मनानं चालून राहिलो तरी अशी वागून राहिली. झिरोच ठरलो कधी शेवटी. आई येईन गड्या आता. आईला आणायला जा लागन मले. काही येते तर काकू सोबत माहीत पडून फोन लावून पाहा लागन, विचारून पाहा लागन. काही येते काका काकू सोबत का घ्यायला या लागते. आता ऑफिसला जाऊ का इकडे जाऊ. ठीक आहे, जाऊन पाहतो माहीत पडते. फोन आला तर ठीक, नाही तर ऑफिसला चालू जातो. घरात सारा भन म्हणा तसंच पडलाय. मोहिनीला सांगितलं होतं जर असं म्हटलं हे 2-4 भांडे तू करून घे उभ्या उभ्या. नाही होत बसणं तर उभ्यानं तर काम होते ना. पण नाही, मोहिनी काही करायला नाही पाहत. परी तर बिलकुल हातच नाही लावून राहिली. काय रे आता काही समजून नाही राहिलं घर कसंच चालं. आता नात्याबाई किती बोलन म्हणून तुम्ही करूनच काय राहिल्या म्हणून. घर सारं अस्तव्यस्त झालं म्हटलं. जरासं सपानी आहे ना काहीच नाही. साऱ्या घरात गयाटा झाला तरी कोणी त्याला करून नाही राहिलाय. आता कामवाली होती तेही चालली गेली. आणि आता बाई बोलते मलेच फक्त. कोणी बोलते तर मीच आहे कोणाला बोलायला. वैशाली तू आता साधी राहू नको. जेवढी साधी राहशील तेवढी सगळेजण तुझा फायदा घेईन. हा, आणि तू आता घेईन तुझ्या लेकराचाही घेईन तुझ्यासोबत. त्याच्यापेक्षा आता तू साधा राहायला सोडून दे. आता मी यायचं ऐकत नाही, म्हणजे मी मोठी असून लहान जावईचं ऐकतो आणि ह्या लहान असून माझ्या कधीच नाही ऐकत. आपल्याच मनानं करते काही सांगितलं तरी. आता मी काय ऐकू, मी नाही ऐकत आता यायचं. वैशाली ताई ना भांडे सांगितले होते मला घासायला, मी काही घासले नाही. आता माझ्यावर चिडते त्या. काय झालं वैशाली ताई, काऊन अशा उभ्या आहे? विचार करून राहिला काय कायचा? विचार ह्याच गोष्टीचा करून राहिली. किती पसारा झाला म्हणतो. हे पाय किचन वाट्यावर पाय किती पसारा आहे सारा. आणि त्या हॉलमध्ये जाऊन पाय किती मोठा कचरा आहे. जिकडे तिकडे कचरा दिसून आला घरात. नाही कोणी फळा लावून राहिलं, नाही कोणी पोछा लावून राहिलं, काहीच नाही. आता आत्याबाई येईन तर काय म्हणून तुम्ही म्हणून घर असंच करून ठेवलं म्हणून मी गेली तर लक्ष नाही म्हणून तुमच्यावर. तर वैशाली ताई एवढं ऐका काय लागते, त्याला म्हणा लागते का आम्ही काय बिना केलंच आहे काय म्हणा. आता होतच असते, घर तर कचरा होत नाही का म्हणा. हो बाई आता तुला जमते तसं बोलणं, आता मला थोडी जमते. मी तर असं शब्दात कोणासोबत बोलतच नाही. मला पाहिजे सारखं म्हणजे आपली गुन्हा लपवासाठी आपण कोणासोबत उलटं बोला हे जमतच नाही ना. मग काय करता, त्याचे बोलणे ऐकता का? मग तुम्ही नाही बोलल्या तर त्या बोलते. आपल्या घरात असेच आहे उपट सगळे. खरंच आता राजेशजीले मी एवढंच म्हणाले केली. राजेशजी गोष्ट सांगू का? माहित आहे असे कावरले जसे की ते पहिल्यांदाच मला पाहून राहिले आणि मला ऐकून राहिले. हा, मी पागलच करतो बा त्याला जशी. असंच वाटलं मला भल्ला राग आला. मी येऊनच गेली तिथून. मला म्हणे कप ने ना म्हणे. म्हटलं मी नेत, तुम्हीच नेत बसा म्हटलं. घेऊन जा म्हटलं तिकडे ऑफिसला म्हटलं कप घे. अहो आता त्याच्या दुसऱ्या गोष्टीत कायच्यात मूळ असन आणि तेवढ्यात त्या म्हणून दिलं. तुला अशी सवय आहे. कोणती गोष्ट सांगून राहिली होती त्याला. आता एक गोष्ट सांगतो, घरातल्या गोष्टी कायले माणसाला एवढ्या बारीक तारीख सांगा लागते. आता वैशाली ताई आपण कोणती गोष्ट असली तर माणसाला सांगू ना. कोणाला सांगा बरं? गावातल्या लोकांना सांगन काय? ते लोक म्हणून नाही काय मॅड आहे काय म्हणून ही गोष्टी आम्हाला सांगते घरातल्या. अहो तर ज्या सांगा लागते त्याच सांगा लागते मोहिनी. सगळ्या गोष्टी नाही सांगा लागत. त्याच गोष्टी धरून बसतात मग ते. काय फालतूचं हे करा बोबाटा आपल्याच घरातल्या. वैशाली ताई आलती का मग? परी आलती का तुमच्याजवळ? नाही आलीच नाही. ते खोलीतच आहे, जराशी येऊन नाही राहिली बाहेर. तिला दुःख झालं असं गड्या. हा, पण कुठं ठेवले असं होती ना? कुठं ठेवले असून का कोणी नेले असून तिच्या कपाटातले? आपल्याला काय माहित. आपल्याजवळ दिले असते तर आपण बरोबर ठेवले असते. बरं झालं पापा घेतले नाही, जाऊ द्या तिकडे. माझ्या हाताने गेले असते ना आता बहिणी तर माझ्या पहिले तर जीवच घेतला असता. तिने तरी काही म्हणणार नाही, बापा लाडाची सून होती. पण मला तर बस बरं सासून तर म्हणायच्या पहिले माझ्या नवऱ्यानंच म्हटलं असतं. मला जीव द्यायला लावला असतं मला माणसानं. नाही हो, त्या वस्तूसाठी जीव द्यायला लावून काय तुले? एवढं पागल आहे काय घरातले लोक? असन तिथं नसन तिचं लक्ष राहिलं त्याच्यानं इकडे तिकडे ते पाहून राहिली. नाही तर अजून दुसऱ्या ठिकाणी ठेवून दिलं असं कुठं. आता आपण पण तिच्या बोलीत जात नाही तर आपल्याला काय माहित. आपण जातही नाही आणि कोणाचं काही हुसकतही नाही, पाहतही नाही. मला तर वाटते वैशाली ताई सुमित बापूजीनंच घेतले. काही बी म्हणा तुम्ही, मला असंच वाटून राहिलं. काहून का लय दिवसचे ते परेशान आहे. तर होऊ शकते, काही सांगता नाही येत. मॅड ऐकावं ते कायले घेईन, त्याच्या आईचे वेना त्याच्या आईचे दागिने घेईन काय ते? हा, कोणी असं दुसऱ्याचं घेतं म्हणजे जवळचं घेत असते काय? काही बयाड आहे तू, काही बोलत राहतं मॅडासारखी. मग जाईन कुठून वैशाली ताई तुम्ही सांगा बरं? ते खोलीतच होते, तिच्या कपाटात होते. मग जाईन कुठून? बरं कपाटाला कुलप नाही लावत काय ते? आणि मग आपण तर जातच नाही.
कधीच नाही जात तिच्या खोलीत. तिनं जेव्हापासून म्हटलं ना माझ्या खोलीत नका येत जाऊ म्हणे डायरेक्ट तुम्ही, तेव्हापासून तर मी पायच नाही दिला तिकडे. काही बी करत राहते. आता ती बिमार झाली राहिली ना, मी नाही जात तिला पाहिले. नाही व जा लागते कधी कधी. एवढं हेकडपणा धरून थोडी जमत असते. तुला काही झालं तर येत नाही का ते धावपळ करत. वैशाली, वैशाली, वैशाली व आत्याबाई आल्या वाटते हो मोहिनी. आवाज तर तसा शोन राहिला. अरे आत्याबाई आले तुम्ही? हो आता येऊ नाही तर काय, तिथंच राहू काय पंढरपुरात. समर्पण करू काय तिथं देवाले. नाही नाही आत्याबाई तसं नाही म्हणून राहिली मी म्हटलं बा तुम्ही आल्या का म्हटलं एवढ्या लवकर. झालं का म्हटलं तुमचं देवदर्शन सगळ्या इकडचं? झालं बापा, मोठं मस्त दर्शन झालं हो मोहिनी, एक नंबर. हा त्या शामराव भाऊनं सारे इकडे हिंडवलं. आणि ते होते ना 5-6 जण गाडीवाले, ते ना तर बापा बापा बापा, चला काकू हे दाखवतो, चला काकू ते दाखवतो. मस्त दर्शन घडून दिलं बापा. आत्याबाई धुवा हात पाय, चहा आणतो ना करून. हो चहा कर बरं हो वैशाली, मस्त गरम गरम चहा कर. काऊन हे परीने दिसून राहिली, कुठं बाहेर गेली काय? नाही बाहेर गेर नाही गेली कुठं, खोलीतच आहे तिच्या. असं असं आराम करून राहिली असं. आत्याबाई तिला आरामाची गरज आहे का नाही, म्हणून आराम करून राहिली ती आता. असं म्हणजे तिला काही हे काय काही झालं काय काही हे का नाही बा होणार आहे म्हणून असं गेलती काय ते दवाखान्यात? नाही 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 तसं नसलं तरी तिला आरामच आहे आत्याबाई. 12 महिन्याचा आराम आहे तिले. तिला ते आराम घ्यायसाठी काही झालंच पाहिजे जरुरी नाही आहे काही. पाणी आणतो वैशाली, एखादा गिलास. आत्याबाई पैदल फिरू फिरू पाहिजे नाही दुखले का तुमचे? दुखले नाही तर काय हो माय, 4 दिवस तर आम्हाला दर्शनालाच लागले. गर्दी होय का काय होय, मायले लेकरू भारी आहे ना तिथं. पण काही असो बापा, विठ्ठलाचं दर्शन झालं, मस्त पायाला हात लावायला भेटला, लय बरं वाटलं. म्हणजे मग 4 दिवस तुम्ही उभ्याच होता काय तिथं लाईन मध्ये? हो उभंच होतो हो तिथं, लईनीत एकसारखं उभं होतो. खा प्यायला तर भेटून जाय तिथं, काही चिंता नव्हती. पण भूकही नाही लागू दिली बाई. दर्शनाची ओढच तेवढी होती का ना भूक लागे ना काही लागे. जास्त काही टेन्शनच नाही झालं हो माय. 4 दिवस कसे निघाले माहित नाही पडले. घरी तरी 4 दिवस भारी जाते, पण तिथं नाही गेले. मस्त टाळायचा आवाज, भजनाचा गजर, काय मस्त मजा. आताही असं वाटून राहिलं मला का मी तिथंच आहे काय. खरंच आत्याबाई पंढरपूरला जायचं खूप हे आहे, महत्व गेलं पाहिजे माणूस एकदा तरी. आणि आषाढीच्या वारीच्या वेळेस तर गर्दीच लय राहते. तुम्ही जा आता, लेकरं मोठे मोठे होऊ द्या, मग चालले जा. लेकरं राहते मग मी पाहतो देईले, तुम्ही चालल्या जा. हा आत्याबाई जाईन आम्ही, पण सध्या नाही होत आता जाणं. आता तर कसंच नाही होत आपलं 2-3 वर्ष. हे तुझे मामाजी वावरातच गेले वाटते आहे ना? हा आत्याबाई मामाजी गेले वावरात, अन राजेशजी गेले ऑफिसमध्ये. म्हणे मले आई येते म्हणे आज म्हणे. हो त्याला फोन केला होता ना, म्हटलं आज येतो म्हटलं बाबू मी. तर त्याला सांगायचं राहिलं, नाही तर तो विचारत होता का घ्यायला येऊ का काय. पण आता हे सगळेजण सोबतच होते, तर आता पहिले तिथं उतरलो पुष्पाच्या बहिणीच्या घरी, आणि तिथून मग गाडी केली एसटी, आणि त्याच्यात आलो मग बसून. आलो ना आपल्या स्टँडवर उतरलो आणि चाललो आपलं पैदल पैदल. किती दूर घर आहे आपलं तिथून. आणि सुमित गेला काय? नाही सुमित बापूजी झोपलेच आहे घरी. 2-3 दिवस झाले ते घरी झोपलेच आहे. चाललेच नाही ड्युटीवर. काहून तर ड्युटीवर गेला नाही काहून? तब्येत नाही का त्याची चांगली? माहित नाही बा तब्येत चांगली आहे का नाही आहे तर. घ्या आत्याबाई पाणी घ्या आणि चहा घ्या. वैशाली ताई असं कोण आणलं तुम्ही? कप हातात आणला, गिलास प्लेटीत आणला, असं कोण केलं? ज्यानं हात जळत होता तो खाली फक्त हातातच आणला कप, आणि गिलास थंडा होता तर तो प्लेटीत आणला. कोण वैशाली ती तब्येत बरी नाही का तुमची? नाही व चांगलीच आहे. मी ते याच्यातच ठेवणार होती, दोन्ही बसलं नाही तर मी कप उचलून घेतला मग त्याच्यातला. पण भेटून राहिलं बापा. घरात आलो ना, घरात आलो माणूस का भरलं आनंद होती जीवाले. लागून तर बाहेर जायची म्हणली मोठी धूम राहते. असं वाटते कधी कधी फिरायला जातो, कधी कधी नाही. आणि फिरून आलो तिकडे असलो ना, तर तिकडे म्हटलं निरी घरची आठवण येते. असं तिकडच्या पाण्याने तहानने गेली होती हो. द्या तो गिलास इकडे, चहा पिऊन घ्या आता. तुम्हाला लय आठवण आली असं मोहिनीला तर लय बरं वाटलं असं वाटलं का बऱ्या गेल्या आता बाई. फालतू डोक्याला तापत राहते नाही तरी घरात. नाही वाट्याबाई असं नाही आहे. आम्हाला तुम्ही नसल्या म्हणजे गमत नाही. म्हणजे कसं आहे तोंड वाचत राहते, काही ना काही आमच्या कानाला सवय पडली आहे ना आता तुमचं ऐकायची. तर आम्हाला असं शांत राहिलं ना तर ते गमत नाही. मग आमच्यासाठी काय आणलं तुम्ही? काहीच नाही आणलं काय? तशात आला काय खाली? तिथं काय राहते वा आता? जत्रा राहते, दुकानं राहते. त्या दुकानात आहेच काय जे सारं तुमच्या जवळ आहे. मग तू सांग आणू तो काय आणू तिथून? ते लहान लहान लेकराचं सारं भेटते बापा, गळ्यात घालायचं, हातात घालायचं, पायात घालायचं. तू सांग आता आणू तर काय आणू तिथचं मी? मग काहीच नाही आणलं काय आता तुम्ही पंढरपुरातून? म्हणजे तिथं गेले तर काही ना काही आठवण तर पाहिजे माणसाले. आणली ना व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली ना मस्त. बरं झालं आता बाई घेऊन आल्या, आपल्या घरी नाहीतरी होतीच नाही. आहे ना व, ते आहे ना पितळची आहे ना. आता हे आणली बाई अशी, ते काडीवाली नाही येत काय, दगडाची राहते का काय, तर ते आणली आता मी. हा तिला मस्त वाटते आता बाई, मला आवडते तशी. हो तेच आणली मग. आता ते मी तर घेतही नव्हती, मा म्हटलं घरी नेपर्यंत फुटली घेतली तर. पण मग हे काय म्हणते पुष्पा फुटत नाही म्हणते बाई, हे घेऊन घ्या ना म्हणते. मग घेऊनच घेतली. लेटतो बापा जराशी मी खोलीत जाऊन. आता चहा घे पेली, आता जरा बरं आराम करतो मी. तुम्ही जा तुमचे कामं करा आता. वैशाली ताई पहा बरं, आणलं काय आता पहिलं काही आपल्यासाठी? काही समजलं का त्याला सुनाईसाठी काही नाही लागन म्हणून? अहो काय भेटते तिथं जाऊ दे ना, नाही आणलं तर नाही आणलं. इकून काय कमी घेतो आपण? आणि कोण्या गोष्टीची गरज होती आपल्याला आता तू सांग बरं. माय म्हण नाही गरज असो का नसो,
पण कुठं गेलं ना तर काही बी नेलं पाहिजे घरच्या लोकांसाठी. अरे अंकिता, हा ड्रेस तर मी तुला यावर्षी बर्थडेला दिलेला आहे ना, छान दिसत होता तुझ्या अंगावर. हो, यावर्षी दिलेला आहे ना तुम्ही. खूपच छान आहे, मला पण आवडला. म्हणून तुम्ही याला ना, मला जेव्हा खूप छान वाटते तेव्हाच घालते. म्हणजे मला असं एकदम चांगलं वाटते आणि खूप फ्रेश वाटते. तुला सूटही झाला मस्त. तसे तुला कोणते ड्रेस सूट होते. एवढे ड्रेस आहे ना तुझ्याजवळ, सगळे तुला चांगलेच दिसते. कोणतेच कपडे खराब असे दिसत नाही, कारण का तू आहेस सुंदर. तर त्याच्यामुळे तुला कोणते कपडे चांगले दिसते. तुम्ही तर नुसतं तारीफच करत राहत जा माझी. कोणाची करू अंकिता मी तारीफ? तुझीच करणार ना. तुझाच साथ आहे मला, नाही का? बरोबर आहे ना? अहो मी काय म्हणते, बाबा म्हणत होते ना की पैसे देतो म्हणे कपडे वगैरे घ्यायला, तर तुम्ही चालता का मार्केटला? अंकिता कशाला घेते आता? तुझ्याकडे काही कमी कपडे आहे आणि मी आणखी घेऊन देतच राहतो. या पगारात आणखी घेऊन घेशील. अहो ते तसं नाही. आता माहेरी आली ना, माहेरी आल्यानंतर मी हो म्हटलं तरी पण मला मिळणार आहे, नाही म्हटलं तरी पण मला मिळणारच आहे. मग माहेरी आलं तर घ्यायच लागते का आता? मी नाही म्हटलं तर नाही घेणार आहे का मला? तसं नाही आहे ते. आई घेणारच आहे आणि बाबा पण आणि दादा पण. त्यांची इच्छाच आहे की घेऊ म्हणून, दोघांना पण. तर मग मी काय म्हटलं, तुमच्या मापाचे कपडे तसे कसे आणणार म्हटलं, म्हणून तुम्ही पण चला म्हटलं मार्केटला. हो, असं तर होणार नाही, कारण आता 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाही घेतलेच आपल्याला कपडे. तर तेच म्हणत आहे मी, नाहीतरी घेणार आहे, नाहीतरी घेणारच आहे. उगाच नाही म्हणून नाटक करून काही अर्थ नाही ना. बाई हा गजू आला नाही का हो अजून? नाही का, दादा नाही आला अजून. का बरं, येणार होता का तो आता? हो येणार होता, त्या बाबाचा फोन आला बाई मला. तर म्हणे गजू नाही आला काय म्हणे, त्याच्याजवळ पैसे दिले म्हणते त्यानं सोडून दिलं कणी त्याला वावरात. तर गेलते असं ATM वर पैसे काढले म्हणे, तिथून त्याच्याजवळ दिले म्हणे. तर आला नाही काय म्हणे तो. चालल्या जा म्हणे तुम्ही दोघी जणी. मामीजी, कशाला आता घ्यायचे कपडे? नेहमी नेहमी कपडेच घ्यायचे का? राहू दे ना, तेच पैसे तुम्हाला शेतीला वगैरे कामात पडतात. कशाला विनाकारणच खर्च करता आता? कसं आहे बा जवळ बा, तुम्हाला सांगतो. आता तुम्ही एकटेच जवळ आहे आणि एकटीच पोरगी आहे आणि एकटंच पोरगा आहे. तुम्ही सांगा मला, तुम्हाला निघीन तर कोणाला घेईन? तुम्ही काही येत नाही. दिवाळीला तर घेतलेच असते, पण तुम्ही दिवाळीला येतच नाही. मग काय करा बापा, आता असे 2-3 वर्षात येत आहे कांद्या डाव, तर मग तेवढं लय झालं काय आम्हाला? हा, आता कोणाला घ्यावा आम्ही? आता त्यालाही घेतो, तिलाही घेतो. दर दिवाळीला तिला साडी घ्यास लागते सुनीले. हा, मग तसंच पोरीलाही घ्या लागते. आता पोरगी आलीच नाही तर कोणाला घ्या बापा? म्हणून म्हटलं जेव्हा येते तेव्हा घेऊन घ्या आपली. नाही, ते तर तुमचं मना प्रेम आहे, पण मला तरी असं बरं नाही वाटत. असं वाटते का विनाकारण तुम्ही शेतीवाले माणसं विनाकारण तुम्हाला त्रास देणं. शेतीवाले आहे म्हणून काय झालं? जे कर्तव्य करा लागते ते कराच लागते. नाही केलं ना कसं जमणार आहे? हा, म्हणून आम्ही करतो बापा, जे होते ते. फुल नाही फुलाची पाकळी स्वीकार करत जा तुम्ही. तेच म्हटलं काय मी मगापासून, यांचं तेच चालू आहे, कशाला घ्यायचे कशाला घ्यायचे. तर मग मी त्यांना समजावलं की तुम्ही नाही म्हटलं तरी पण घेणार आहे, हो म्हटलं तरी पण घेणारच आहे. त्यांना असं नाही आहे की आपण जावई आहे तर रुसलं पाहिजे आणि आपल्या सासू सासऱ्यांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. त्या गोष्टीचा त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. हो हो बाई, खरंच नाही आहे. तशीच ते सासू सासरे बरेच आहे. आई आता कसं आहे ग, 4 लोकांसमोर आपण सांगू नाही शकत असं, नाही का, की माझी सासू चांगली नाही म्हणून. सांगावंच लागते की चांगलं आहे. बरं माझ्या ननंदबाई काही एवढ्या बेकार नाही आहे बरं, दोघी पण येतात ना, तर चांगले वागतात माझ्याशी. पण ना माझ्या सासूच त्यांना भडकवून देतात, कशाला चांगल्या वागतात असं तसं. नाही तर त्या दोघी खूप छान वागतात. बरं मी त्यांच्यासाठी प्रत्येक वेळ आल्या ना तर काही ना काही घेतच असते. झुंगा लागतो बाई, आपल्या बहिणीसारख्या त्या आहे, त्या काही दुसऱ्या आहे काय? हा, त्याच्याच भावाचा पैसा आपल्याला काय घ्यायला कोणतं भार म्हणते चाललं? कोणत्या बिचाऱ्या मावल्या दर वेळेस नेहमी नेहमी येते ना मागते काय? लुटून देते तुमच्या घरचं. जे होते ते करायला पाहिजे आपल्या हातानं. करते गाय, मी खूप करते. आले ना तेव्हा, आणि माझ्या नंदानं काम पण करू लागते. मी काही करत असली ना तर त्या पण करू लागतात, अशा बसत नाही रिकाम्या. द्या वहिनी मी हे करू लागते, द्या वहिनी मी ते करू लागते, असं म्हणजे सगळं करू लागते मला. तरी सासूबाई म्हणतात की नका करू ग, पण तरी करतात त्या. प्रियंकाताई पण करतात आणि मीनाताई पण करतात. दोघी पण छान आहे. चांगलं आहे बाई, असंच राहू तुमचं. नाही ते हे पाय आमच्या घरची एकच ननद आहे आणि एकच भावजई आहे. काही तिसरी काही कोणी आहे नाही त्याच्यात, दोघी आहे. तरी म्हटलं भांडते. जाऊ दे गाई, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असते, सगळ्यांचा सारखा नसते आणि आपापल्या घरचे संस्कार असतात ते. कर ना मग तयारी, कर ना तू. झाली का तू तयारी? तर मला तयारी दिसून राहिली तू तर. हो झाली माझी. आता मी नाहीतरी कपडे तर घातलेलेच आहे हे, तर बस आता निघायचंच आहे आपल्याला. आम्हाला अंकिता काही आली हो बाबा? अंकिता आली तर झाले बाबा, 4-5 दिवस झाले. तुला माहीतच नाही काय अजून? नाही बा, मला नाही माहीत असतं तर आली नसती काय मी तिला भेटायला. नाही तुम्ही तर ती येते त्या पुढे येतो. जरासं तिनं सांगितलंही नाही का आली नाही घराकडे का काकू मी आली का काही. हा, नाही तर मोठी आहे माझ्या घरी राही पडली केले, आणि आता काकूला बोलू नाही गेली. नाही हो काकू, तुम्हाला बोलली नाही मी, पण मी आता हे घरातच होती ना, बाहेर कुठे निघालीच नाही अजून. आली तर अशा पाण्याच्या दिवसातच आली हो बाई, जराशी उघाडीची आले पाहिजे होती. काकू ते सुट्या नाही मिळत ना,
मग केव्हा ना केव्हा एकदा सुट्या काढाव्या लागते, म्हणून काढल्या आता. असं काय? मला कोणी यानं सांगितलं गजूनं, म्हणे अंकिता आली म्हणे, म्हणून आली मी तुला भेटीले. त्यानं मला कालच सांगितलं, पण काल माहिती नाही झालं बाई इकडे. तर म्हटलं आता चल जातो म्हटलं जराशी, येतो भेटून. काय करून राहिली पोरगी, कशी दिसते, काय दिसते? काकू जशी आहे तशीच आहे मी, काही वेगळी नाही झाली. वाटते का तुम्हाला काही माझ्यात बदल? बदल नाही झाला बाई अजून, व्हायला पाहिजे होता. पण आता 4-5 वर्ष झाले तर बदल नाही व्हायला पाहिजे होता जरासा. बाई बेकार नको मानून घेऊ. मी अशी सहज म्हणून राहिली, नाही तर म्हणशील काकून मला बोललेच बाबा. मी बोलत नाही तुले, मलाही समजते हे गोष्ट. आता कसं आहे, लय जणांवर बितून जाते. पण मी बोलत नाही बाबा, मी फक्त तुला सांगून राहिली अशी, म्हणजे आम्हाला बरं वाटलं असतं बा असं झालं असतं तर. काय करतो व, झालंच नाही काही तर लता. हा, आपण काय करू शकतो, आपल्या हाती आहे काही. ते वरचे व्हायला करण तर होईल, नाही त्याला लवकर आणि नाही त्याला काहीच नाही. बाई मग दवाखान्यात कोण नाही दाखवलं तिला? जरासं चांगल्या दवाखान्यात दाखवायला पाहिजे होतं. दाखवलं माय, दाखवलं तिनं तर लय ठिकाणी केलं म्हणते. आता इथं तर नाही दाखवलं, पण तू सांग आता, ते मुंबईत राहते, तिथे किती मोठे मोठे दवाखाने आहे, सगळ्याच ठिकाणी गेली म्हणते ते. तर त्यानं काही हातच टेकले म्हणते बाबा, नाहीच म्हणते. मग देवागिवाजवळ कोण नाही गेल्या व कुठं? काकू नाही म्हणतात हे, यांना काही हे नाही आहे, भरोसा नाही, म्हणजे नाहीच म्हणतात ते. हॉस्पिटलला चल म्हणते, त्याच्याच्यानं आम्ही कुठंच गेलो नाही अजून. मग आता बाई सगळंच करायला लागते, दवा दुवा दोन्ही करायला लागते. हे काय होत असते काय? हां, देवाचंही करायला लागते, दवाखान्याचंही करायला लागते. पाहू ना काकू. सून कुठं गेली हो तुमची? हाय घरात. काय करता आता बाई, तुला तर माहीतच आहे माझ्या घरचं काय आहे म्हणून. म्हणजे पोरगी आली तर काहीच नाही करत काय ते? नाही ना, काहीच नाही करत हो माय, नुसतं काय म्हणते पसरली राहते. पोरगी आली तेव्हापासून तर जास्तच करते जरा. कधी कधी अशी चांगली वागते, हो तिला असं वाटते का आपली मायाच होत आहे. कधी कधी अशी वागते, म्हणजे मलाच नाही समजत कधी कधी काही स्वभाव आहेच कसा, चांगला आहे का वाईट आहे. बरं तिथेही चांगली नाही वागत माहेरी, इथेही चांगली नाही वागत. इथं काही समजत नाही विचारे मला, एखाद्या तर ठिकाणी चांगली वागली पाहिजे. बिमारी असं तिला काही, हो कधी चांगलं वागायची कधी वाईट वागायची. काय मी बाबा, बिमारी आहे का कोणतं काय आहे, मग पोरगी आली का अशीच करते ते, चांगलीच नाही राहत. आणि मग आता इले अंकिताला जाऊ द्या तुम्ही, 2-3 दिवस राहीन अशी, आणि मग तो अशी चांगली वागते, सारं करते. मग असं वाटतही नाही का तिला काही बोलाव काही म्हणाव, सगळंच करते. मला दिसली होती काल, लबा फिरून राहिली होती सारे इकडे. हा, लेकरू घेऊन घेतलं कडेवर आणि फिरून राहिली याच्या घरी त्याच्या घरी. दुपारी तुम्ही आराम करता, ते मस्त फिरते इकडली तिकडे. हो, त्या ज्योतीच्या घरी जाते ना, आणि ते मग हिचे भरते कान. तुला तर माहित आहे ज्योतीचा स्वभाव कसा आहे. तर ते तर काय म्हणते, तर ज्याचे नाही त्याचे कानच भरत राहते. तिले हे नाही समजत का बा आपण दुसऱ्याचं काय ऐकाव. आपले सासू सासरे सगळे चांगले आहे आपल्यासोबत, तर आपल्याला आपल्या मनाने नाही समजत काय कसं वागायला लागते. तर समजलं असतं तर एवढं लागलं असतं काय बाई हो. आता बाई 1000 रुपये द्या बरं. 1000 रुपये तर नाही आहे हो माझ्याजवळ. कायले पाहिजे होते तुला 1000 रुपये? कामच आहे ना मला, काही ना काही तर काम असेल ना, म्हणूनच मागून राहिली असेल कधी. 1000 रुपये देऊन द्या मला. नाही आहे माझ्याजवळ, त्याला येऊ दे गजूले, मग त्याला मागतो आणि मग देतो तुले. काऊन तो एवढे पैसे देते तुझ्याजवळ, तर काहीच नाही काय आता? कोण तुमचं पोरग पैसे देते मला? 1 रुपया देत नाही म्हटलं. पोरीसाठी कसे आहे तुमच्याजवळ? पण तुला कायले पाहिजे आता पैसे? आता काय घेऊन राहिली तू? मलाही काम आहे पैशाचं. मी आता गावाला जातो बाई आईच्या, तर काही ना काही मला सामान न्याय लागते. आणि मला घालायला साड्या नाही आहे आता बाई. हे पहा माझ्या साड्या पण सगळ्या जुन्या होऊन गेल्या. ह्या जुन्याच साड्या घालत जाऊ काय मी? किती दिवसाच्या त्या साड्या घालून राहिली. लागून तेवढ्या तर साड्या आहे तुझ्याजवळ, त्याच्यातल्या अजून 2 साड्या काढून घे. आणि दिवाळीला घेतो, दसऱ्याला घेतो, संक्रांतीला घेतो. दरवर्षी तुले 5-6 साड्या तर घेतोच हो घरी. आणि तू अलगच घेतो, मायच्या घरून अलगच भेटते. नाही, ते मला ऑनलाईनच्या बोलावाच्या आहे 2-3 साड्या आवडल्या आहे मला त्याच्यातल्या, त्याच्यासाठी पाहिजे. आणि हे तर मला देत नाही याचे बाबा असे नाही का 2-4 हजार रुपये घेऊन घे बा त्याजवळ ठेवून दे म्हणून, कधीच देत नाही. मग कोणाला मागू मी पैसे? तुम्हाला नाही मागू तर का व छाया? काल तर तुझं पार्सल का काही आलं होतं व, मला दिसलं बाई गाडीवाला, विचारलं त्यानं मला घर, तर मग मी सांगितलं त्याला हेच घर होय म्हटलं. तर घेतलं काय? त्या काय आलं मग काल? नाही काकू, ते माय नाही ते दुसऱ्या कोणाचं असन. मी काही एकटीच आहे का छाया नावाची? पण त्यानं तर म्हणजे मला विचारलं तर मी त्याला सांगितलं होतं. नाही मी नाही, ते रत्ना काकू नाही काय, तिची सून आहे ना छाया, तिचं असन. हो, मागल्या दिवशी आलं तू एक पार्सल. मी म्हटलं त्याला तू घरी नव्हती, गावाला गेली होती, तेव्हा आलं होतं. काय होईना काय नाही, तर 1500 रुपयाचं पार्सल आहे म्हणे. असं काय बोलावलं होतं बाबा? मी आजच बोलावलं आता बाई, आतापर्यंत बोलावलंच नाही. येऊ दे त्याले, मागून देतो मग पैसे. किती पाहिजे? 1000 रुपये पाहिजे म्हणतात तर माझ्याजवळ तर नाही आहे बा आता पैसे. मग आता तुम्ही कपडे गिफ्ट घ्यायला चालल्या, तर मग कुठून येईन पैसे तुमच्याजवळ? हुटव, कपडे घ्यायला कोण चाललं? कोण म्हणे तुला आम्ही कपडे घ्यायला चाललो म्हणून? हे इले घ्यायचे आहे, तर ते तिच्या पैशाने घेईन काय? मी देऊन राहिली का तिले पैसे? आता बाई जवाई ननद बाई येते ना, तेव्हा तुम्हीच देता म्हटलं घेऊन कपडे. आणि असं होईन काय का आता नाही द्यान म्हणून? मला द्याने लागले पाहिजे पैसे म्हणून आता अशा खोटं बोलून राहिला तुम्ही.
मला कायले खोटं बोलायला लागते तुझ्यासोबत? मला काय तुला मागा लागून राहिले का पैसे? हा का तुला आणून राहिली मी? माझ्याच पैसा गारो हे. अन मी कायले बहाना करू? मी खरंच बोलून राहिली, ती तिच्याशानं घेऊन राहिली. ते न ते जवळ दोघं जण घेऊन राहिले त्याच्यासाठी. हा भाऊ, तुम्ही तुमच्याच पैशाने घेऊन राहिले काय कपडे दोघांसाठी? का आता बाई देऊन राहिल्या? नाही, माझ्याच पैशानं घेऊन राहिलो. म्हणजे कसं, आता तिथून तर केली खरेदी, तर हे मागच्या वेळेसच म्हणे आपण म्हणे तिथून करू म्हणे आईच्या गावातून म्हणे. तर म्हणून मग विचार झाला की थोडंसं फिरू बाई ते, म्हणून चाललो. पसंत आलं तर घेऊ, नाही आलो तर नाही घेणार. वहिनी, कन्फर्म करून घेत जा तुम्ही. आणि घेतलंय मला तर काय फरक पडते? मी काय नेहमी नेहमी येते का तुमच्या घरी? 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस येते. तर घेतलं तर काय झालं मला? मी थोडी म्हणतो तुम्हाला घेऊ नका म्हणून, पण मला घ्या ना. मग तुम्हाला जेव्हा घेते तेव्हा मला घ्या, असं माझं म्हणणं आहे. अहो, तर तुला किती वेळात साड्या घेतो आम्ही? आणि किती वेळा घेतो सांग ना? खोटी नको बोलजो. किती साड्या घेतल्या तुला वर्षभरात हे पाय पहिले. आणि हे तुझे बोलावून राहते, हे चालूच राहते अलग. बरं थोतं तुझ्याजवळ खर्चाले पैसेही देते हो. आता बाई मग लागत नाही काय? कुठं गेला आला तर पोराले काही घ्या लागते. त्याला काय घ्या लागते तुले? तो काही शाळेत चालला काय का त्याला तुला दप्तर पुस्तकं घ्या लागते? शाळेत नाही चालला म्हणून काय झालं? त्याचे डायपर बोलावं लागते मला. हा, त्याच्यासाठी खेळणे. हे बरोबर, ह्या बॉल बोलावला. ह्या बॉलच 200-250 रुपयाचा आहे. मग असं सामान बोलावतो, टी शर्टा बोलावतो त्याच्यासाठी. लेकरासाठी काय नाही लागत. तर ते तिथून काय बोलावते? इथून नाही घेता येत काय तुला दुकानातून? दुकानात तुमच्या पोरानं नेलं तर पाहिजे मला. ते नीन तवाच घेईन ना मी. आता त्याच्याजवळ टाईमच नसते. तो तर उठला पडला वावरात जाते. आता तरी घरी आहे काय तो? चल बा, आमच्यासाठी टाइम काढून राहिला आणि तुझ्यासाठी नाही काढून राहिला तर गोष्ट अलग आहे. पण तो कोणासाठी टाइम नाही काढत? आताच तर त्याला म्हटलं चाल, म्हटलं बाबू जरासा, तर नाही म्हणे. तुम्ही चालले जा म्हणे याटोनं म्हणे. तिघही जण जात असाल तर म्हणे, असं म्हटलं त्यानं. पण येतो असं म्हटलं नाही. मैची प्रिया नाही बाई अशी. मै पोरगी आली ना तर स्वतःहून म्हणते आई घ्या ना म्हणते, बाईसाठी काय घेता म्हणते, हा ताईसाठी काय करू म्हणते, खाले करू काय काय करू. अशी हौसते मै पोरगी आली म्हणजे ते मस्त राहते. दोघी जणी नंदा भावजया वाटतच नाही. कोणी म्हणते बहिणीच आहे म्हणते ह्या काकू. मग घरातले तर स्वभाव तसाच पाहिजे असते, तेव्हासून चांगली वागते. मग आमचा तर भल्ला बेकार आहे बापा. आम्ही तर तुला शिव्या देतो बोलतो. हा, काय तू आमच्यासोबत चांगलं वागशील? कधीतरी चांगली वागली तू? एखाद्या बापा मार येल पाडतं. कोणी नसलं म्हणजे आत्याबाई असं नात्याबाई तसं नाही, तेव्हा काय म्हणते ते अशी करतं. मै पोरगी आली म्हणजे तुला खपतच नाही. तुला असं वाटते का सारं लुटूनच नेते काय ती इथून? हाताच नाही करत माय पोरीचं, तर आम्ही गेल्यावर करशील मग तू? आता बाई त्याला हात आहे ना, करता येते ना त्याले. नंदा काय फक्त बसासाठीच येते काय? ते नाही काम करावं, जरासं काम करावं अन स्वतःही करावं. आम्हाला द्या, काय फरक पडते केलं तर? आई, हो बेटा, बाबा आले बाबा. हा, काय करू राहिला? खेळून राहिला काय रे? कोण दिला हे बॉल कोण आणला? हो, बाबानं नाही आणला बॉल. कोण आणला? बाबूसाठी कोण आणला बॉल? मॅच आणला. कोण आणन? मी बोलावला ऑनलाईन वरून. तुले म्या किती डाव सांगितलं, ऑनलाईनची शॉपिंग करत जाऊ नको. तुले वस्तूचे भाव तोल मोल काहीच समजत नाही. कोणतीही वस्तू किती रुपयात बोलावतो? हा, कितीचा बोलावला ह्या बॉल? ह्या 250 रुपयाचा. 250 रुपये. अप्पल आहे थोडंसं तुले? 250 रुपयाचा बॉल आहे काय तो? 50 रुपयाचा आहे तो दुकानात. त्या ऑनलाईनच्या शॉपिंगच्या ह्याच्यात काही भावात घेऊन घेतो वस्तू कोणतीही. मग काय करू? तुम्ही मला नेतच नाही दुकानात, तर मग कुठून घेऊ मी? अरे तुम्ही आणतो ना, मला काही सांगितलं तर. मला पैसे पाहिजे होते 1000 रुपये. कायले पैसे नाही आता माझ्याजवळ? बाकी सगळ्यासाठी पैसे आहे तुमच्याजवळ, माझ्यासाठी नाही आहे. कायच्यासाठी नाही माझ्याजवळ? 1 रुपया नाही आता. काहून? काय झाले एवढे मोठे पैसे तुमच्याजवळचे? एवढे मोठे म्हणजे कुठून आणले होते? मी नोकरी करतो काय? मी शेती करता ना? हो, तर ते बाबाची होय. तू माझ्यासोबत बोलू नको जास्त, काय माझा दिमाग काही खराब करू नको. मग मी काय फक्त तुमच्या घरात कामच करायला राहू काय? जाणं भाऊ जाणं, कायले दिमाग खातं फालतूचा. बरीच आहे तुम्ही सुनतो बाबा. काय करतो बाई आता? आई, माझ्याजवळ काही पैसे आहे नाही. बरं, नाही आहे तर राहू दे ना मग बाबा. आता काय करतो? राहू दे, नाही पाहिजे मला पैसे. बरं आहे, ठीक आहे. ते तेवढे काय म्हणते तर शेंगा निघाले आहेत आणि तुम्ही भाजी बाजारात विकून येतो. हो ठीक आहे, ये मग. आम्ही जरासं मार्केटात चाललो रे बाबू. हे यायले कपडे घ्यायचे आमच्या जवळ आले नाही. हे अंकित आले तर यायले दोघैले याच्यासोबत जातो मी. हा बाई, ठीक आहे जा मग. हो, तू तिकडे जाय, आम्ही इकडे जातो.